बरं, आपण आता तुमच्या प्रभागाकडे जाऊया. तुम्ही आता प्रभाग फेर चालू आहे तुमच्या, तुम्ही डोर टू डोर जाता. डोर टू डोर. महिलांकडनं तुम्हाला काही सांगितलं जातंय का, भाऊ या गोष्टीकडे लक्ष साहेब, द्या, किंवा कानात काही सांगता का? महिलांकडनं मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लाडकी बहीण योजना हा ही जी योजना राबवली गेली याने खूप महिलांना त्याचा फायदा झाला. आज आम्ही डोर टू डोर जातोय तर आम्हाला एक भाजप आणि शिवसेना युतीचा उमेदवार म्हणून बघितली जात आहे. आज ती लोक आम्हाला एवढ्या चांगल्याने भेटतायत आणि विचारतायत की विश्वास आहे एक वेगळा अच्छा. लोकांचा आमच्यावर हा. की हे काहीतरी करतील जे चांगलं करतील. म्हणजे ज्यातून हा जो 210 विभाग आहे या विभागामध्ये जी एवढी वर्षाची जी लोकांची कामं बाकी राहिली आहेत ती कुठेतरी हा माणूस जो आलाय हा आमची कामं पूर्ण करेल किंवा त्याला सुरुवात तरी करेल त्या कामांना जी कामं बाकी आहेत ती. रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापन यापैकी तातडीचा प्रश्न कोणता वाटतो तुम्हाला सध्या तुमच्या? तातडीचा प्रश्न पाण्याचा, खूप मोठा प्रश्न पाण्याचा. बर. आणि मी तोच प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करणार सुरुवातीला. कारण पाणी नसेल तर म्हणजे तुमच्या जीवनात काही अर्थ नाहीये. महिला आणि पाणी हे गणित बस आहे. एक गणित. पाणी असलं तर महिला पाणी असेल तर आनंदी असते आणि त्यांना घर आनंदी असते. घर आनंदी असते, घर आनंदी असते. 15 आणि 10 मिनिटाच्या पाण्याने काही होत नाही. कसं आज तुम्ही बाकीच्या ठिकाणी जर 24 तास पाणी देताय तर आज माझ्या विभागातच का असं? बर. तर तो एक मोठा प्रश्न आहे त्यांचा. तरुणांना पण तुम्ही भेटत असाल, तरुण देखील तुम्हाला काहीतरी सांगत असेल, भाऊ हे करता येईल का, किंवा असं विचार भविष्यात असू दे असं बी सांगत असतील ना. आज एक चांगली गोष्ट आहे की माझ्या विभागामध्ये तरुण खूप आहेत आणि तुम्ही माझे जर बघाल तर तरुणांचा खूप मला चांगला पाठिंबा आहे. अच्छा. हा, तरुणांचा खूप मला चांगला पाठिंबा आहे. दादा संतोष राणे दादा म्हणजे जे मोठा भाऊ म्हणून जे मला त्या मुलांनी हे नाव दिलेलं आहे की त्यांना माहिती आहे की हा माझा भाऊ आहे. ह्याला आम्ही रात्री अपरात्री कधी उठवू शकतो. दादा हा शब्द तुम्हाला म्हणजे मोठा भाऊ या अर्थाने तुम्हाला दादा, कारण आता महाराष्ट्राचे राजकारण दादा म्हटल्यानंतर दोनच नाही, चंद्रकांत दादा आणि अजित दादा. साहेब ती खूप मोठी माणसं आहेत, मी खूप लहान आहे त्यांच्या पुढे. हा या माझगाव मधल्या मुलांनी दिलेला मला एक हे आहे की एक मोठा भाऊ आमचा की जो रात्री अपरात्री कधी आमच्यासाठी येतो. माझं कुठलंही राजकीय माझं हे नाहीये की घराणेशाही नाहीये माझ्याकडे कुठली. मी सुरुवात माझ्या कार्यापासून केली आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय ती फक्त आणि फक्त माझ्या विभागातल्या माझ्या मुलांमुळे. आज त्यांनी एवढा मला पाठिंबा दिलाय की त्यांनीच मला फोर्स केला की दादा तुझ्यासारखा कोणतरी इथे आम्हाला नगरसेवक म्हणून हवाय. बर. तर त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये उतरलो. जो तुमचा मगाचा प्रश्न होता की तुम्ही अचानक या क्षेत्रामध्ये का उतरलात, कारण सगळं चालू होतं बिझनेस वगैरे व्यवस्थित, पण ह्या मुलांना कुठेतरी असं वाटत होतं की आमचा भाऊ म्हणून तू बाबा या क्षेत्रात आहे की आमची जी रखडलेली कामं आहेत तर ती पूर्ण करू. विश्वास आहे त्यांना आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. कारण काय होतं माझ्या विभागामध्ये पोलिसांचे म्हणजे आता मुलं आहेत, काही ना काही गोष्टी घडतात, मग ते पोलीस स्टेशनला जा, त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटॅलिटीसाठी काहीतरी गरज असेल काही असेल तर ती आपण मदत वेळोवेळी करतो त्यांना. त्यांच्या टुर्नामेंट असतात, काही ना काही क्रीडा महोत्सव असतात. मुलांना आजच्या काय पाहिजे, तरुण मुलांना तेच पाहिजे ना. आज आपण तरुणांसाठी इथे जिथे मी राहतो माझ्या सोसायटीमध्ये किंवा मी जिथे लहानाचा मोठा झालो ताडवाडीत चाळीत, तिथे मी बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू केल्या. आज मी तिथे कॅरम बोर्ड लावलेले आहेत, टेबल टेनिस लावलेले आहेत, म्हणजे मुलं मोबाईल मधून बाहेर येऊन तिथे करतील. आपण व्यायामशाळा बांधलेली 2-3 व्यायामशाळा आहेत, तिथे आपण सेटअप करून दिलेल्या आहे त्यांना की त्या व्यायामशाळेत ती मुलं त्यांचा व्यायाम वगैरे करतील. निर्व्यसनी विभाग हे आपलं एक ध्येय आहे. अच्छा. हा, की विभागातली मुलं बाकीच्या गोष्टीकडे जाण्यापेक्षा या चांगल्या गोष्टीकडे वळू दे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय.